पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तार त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कठीण अवतार त्यांच्या कृपादाने कठीण अवतार पांडुरंगा करू प्रथम नमन तुमचं सगळ्यांचं पाठ असेल या पांडुरंगा करू नाही पाठ हा कानपाठ तरी असेल दुसरी चरण तुमचं पाठ असेल बघा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार श्री बाबाजी सद्गुरुदास तुका हे पाठ नसेल हे तरी पाठ असेल कैलास राणा फणींद्र माता कारुण्य सिंधू तुझ वीन शंभो काय गोड आवाज आहे वाटतं तू उभा करायला सगळे हा काय असं मनापासून कीर्तन झालं पाहिजे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंत्य अवसार पुढं बसलेले पुरं दोघं बोलू नका आता कीर्तन चालू झाले तुमच्या पाया पडतो गड्या पण बोलू नका तुमच्याच पडतो काय पाठीमागचा पण पडतो इकडं महिला मंडळ तुमच्याकडून पडतो यातच काय नवल आहे मस्तक हे पाया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संता मस्तक है पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंत्यावसान प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो देव आला पाहिजे म्हणून प्रत्येक जीवाला उपदेश करणारा अभंग आहे काय उपदेश आहे आपुला तो एक देव करून घ्या कशासाठी करून घ्यायचा महाराज तर हा प्रपंच असणारा प्रपंचातली सगळी माणसं फक्त आणि फक्त सुखासाठी धडपडणारी आहेत एखादा माणूस कष्ट करत असेल तो सुद्धा सुख मिळवण्यासाठी एखादा माणूस शिक्षण घेत असेल ते कशासाठी सुख मिळवण्यासाठी हा प्रपंच सगळा करत असतो माणूस कशासाठी सुख मिळवण्यासाठी पण नुसता प्रपंच करून सुख भेटणार नाही जगद्गुरु तुकोबरायांना कळालं म्हणून तुकोबराय म्हटले तेने विना जीवा सुख नाही देवाशिवाय तुम्हाला सुख भेटणार नाही महाराज मग आम्हाला सुख मिळवायचं आहे काय केलं पाहिजे तर त्या भगवंताचं वेळ लावून घेतलं पाहिजे कसं अविनाश करी आपुली आईसे
लावी मना पिसे गोविंदाची त्या भगवान परमात्म्याचं आपल्या मनाला वेड लागलं पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे. आपल्याला आजपर्यंत देवाचं वेड लागलेलं नाही, लागलं ते प्रपंचाचं लागलं म्हणून आजपर्यंत आपल्याला सुख भेटलं नाही आणि इथून पुढे भेटणार नाहीच म्हणले का तुम्ही? हा महाराज, आपण प्रपंचाची धावाधाव करणारी माणसं आहोत म्हणून आपल्याला आजपर्यंत सुख भेटलं नाही. आजपासून सुरुवात करा देवाचं वेड लावून घेण्याची आणि ते जर केलं तर तुकोबराय म्हणतात तुमचं जीवन एवढं पवित्र होईल की तुमचं नाव शिल्लक राहील. पण नाव शिल्लक चांगलं राहिलं पाहिजे का वाईट राहिलं पाहिजे? चांगलं राहिलं पाहिजे. उत्तम कीर्तीनं जर रूपानं शिल्लक राहायचं असेल तर देवाचं भजन करायचं आणि आपण नरकात जायचं असेल तर संसाराचं भजन करायचं. मग काय करायचं? आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज ते केल्यानंतर काय होतंय? तुका म्हणे एका मरण्याची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे. ह्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, काय नवीन नाही. पण खरं सांगतो अभंग कितीही जुना असू द्या, कितीही पाठातला असू द्या, फक्त काय माहितीये का, तो नसता पाठ नसला पाहिजे, तो कानफाट नसला पाहिजे, तो नसता भजनात गुणगुणून चालत नाही, तर तो अभंग कधीतरी आचरणात आला पाहिजे. आता ज्ञानेश्वरी जयंती झाली बघा, मग ज्ञानोबारायांची आणि ज्ञानेश्वरी आखी वाचण्याची गरज नाही, आखी पाठ करण्याची सुद्धा गरज नाही. एकतरी होवे अनुभवावे एकतरी होवे अनुभवावे कतरे होवे अनुभवावे कतरे होवे नाम मने सेत संत प्राणे देवी एकतरी भूमी अनुभवावी एकतरी भूमी अनुभवावी नाम संत प्राणे देवी एकतरी भूमी अनुभवावे एकतरी भूमी एकतरी भूमी एकतरी भूमी अनुभवावी. आजचा अभंग असा घ्यायचा नाही, सगळ्यांच्या कानपाट अभंग आहे, सगळ्यांचा तोंडपाठ आहे. कोणी भजनात म्हणतं, कोणी पाठ करून ठेवतं, त्याला चाली लावतं, 2-4 वेळा लावतं. आयुष्यभर काही काही माणसं एकच अभंग म्हणतात बघा भजनात. खरंय खोटं नसता, त्याच्याशिवाय येतच नाही त्याला, काय तो विषय वेगळा आहे. परंतु वैकुंठवासी असणाऱ्या शांताबाई मनोहर शिंदे यांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. त्यांचे पती परमेश्वर कैलासवासी मनोहर शिवाजी शिंदे त्यांचे, हा शिवाजी भिवाजी आहे का, हा ते थोडस खाली आले ना त्याची रेष, हा भिवाजी शिंदे त्यांचे वडील म्हणजे आपले विठ्ठल दादा, चांगदेव दादा, त्याचबरोबर दत्तात्रय दादा यांचे वडील, त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या मुली कौसल्याताई, सुशीलाताई, रत्नाताई, रंजनाताई, संजनाताई, जयाबाई, प्रतिभाताई, त्यातल्या वैकुंठवासी असणाऱ्या सुशीलाताई, त्याचबरोबर संजनाताई, त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली. आता पाहिलं तर बघितलं तर एवढा मोठा प्रपंच आहे. 10 मुलं आहेत बरं का, सगळी मुलं. किती? 10 मुलं. काही काहींच्या घरामध्ये कमीच माणसं आहेत, पण त्यांचं पटत नाही, एकमेकांच्यात काही प्रेम राहिलेलं नाही. पण हा 10 माणसांचा परिवार, एका जीवाने राहणारा हा परिवार आहे बरं का. तुम्ही म्हणाल महाराज ही मुलं सात्विक आहेत, ही मुलं चांगली आहेत, ही कशावरून तुम्हाला कळालं? 7 मुली, 3 मुलांचा प्रपंच आहे. या मुलांबद्दल तुम्हाला काय माहित आहे? खरं सांगतो, वैकुंठवासी असणारे त्यांचे वडील भजनात असायचे, कीर्तनात असायचे, आणि त्यांनी जे केलेलं कर्म आहे ना चांगलं, सत्कर्म, त्याचं फळ आहे. तुम्ही म्हणाल महाराज ही 3 मुलं चांगली आहेत, या मुली आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर तुम्हाला सांगतो मला यांच्याबद्दल काहीच माहित नाही, पण एवढं सांगू शकतो, एखादा माणूस ओळखायचा असला ना तर लई लांब जायची गरज नाही. तुम्ही कधीतरी शेतात जा, झाड कसं दिसतंय ना त्याला पाणी किती मिळतंय ते कळतं. हिरवगार झाड दिसलं ना तर समजून जायचं त्याला पाणी चांगले भेटते. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले, बर का, पूर्वजन्मचे किंवा जन्मजन्मांतरीचे. महाराज
जगद्गुरु तुकोबराय आपल्या असणाऱ्या वाडवडिलांना धन्यवाद देतात. धन्यतेची माता धन्यताचा महाराज. मग मला सांगायचंय काय की ही पुरं सात्विक आहे, याच्यावरती अनुमान लावला जातो. एखादं फुल जर दिसतंय टवटवीत तर समजून जायचं त्या असणाऱ्या झाडाला सांभाळणारा माळी अगदी वेळेवर पाणी घालतोय बर का. पीक असं डौलात जर शेतात उभा दिसत असेल तर समजून जावं शेतकरी आबदलेला दिसतोय, राबलेला दिसतोय. आणि अशी सात्विक मुलं जर घरात जन्माला आलेली दिसली ना समजून जावं त्यांचे आई वडील धन्यवाद आहेत, त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद. तयाचा हरिक वाट देव देवा, तयाचा हरिक वाट दे, दयाचा हरिक वाट देवा, दयाचा हरिक वाट देवा. पुलिया गीता होसे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता तोच जागता, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता धन्य माता, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. तुम्ही या ठिकाणी एवढा भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा ठेवला ना, तुम्हाला धन्यवाद नाही. ज्या पवित्र आई वडिलांच्या पोटी तुमचा जन्म झाला ना, धन्य माता पिता तयाचिया. महाराज हे तर काहीच नाही, अशी मुलं जन्माला आल्यानंतर देवाला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. आज तुमच्या मायबापाला धन्यवाद आहेत. तुम्ही म्हणाल हे कीर्तन घडते, हे कीर्तन गेलेल्या जीवासाठी नाही, आईसाठी नाही, हे कीर्तन आपल्यासाठी. बरं तुम्हाला पुण्याची गरज आहे का? पुण्य पुण्य किलोवर भेटतं बघा बाजारात. पुण्याची गरज आहे का? आहे. या जीवाला पुण्याची गरज महाराज, या जीवाला गरज आहे. परंतु खरं सांगतो हे या जीवाचंच पुण्य आज फळाला येते. कुणाच्याही दारात कीर्तन घडत नाही सहसा. हजारो लाखो कोट्याने रुपये घेऊन माणसं तयार आहेत, पण अख्खं आयुष्य गेलं माणसाचं. घरात कधी टाळ वाजला नाही, कधी त्यांच्या घरात भजन झालं नाही. पण आज सांगतो, आज आईंचं पुण्य फळाला आलंय. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मी तो तैसा, संत चरण पावलो. इथं एवढी मोठी मोठी माणसं आहेत महाराज, ही टोकीची माणसं आहेत सगळे. एक एकाला 10-10 हजार रुपये दिलं तरी कधी कधी येत नाहीत, पण 2-2 पकवाजे आज माझ्या कीर्तनाला येतात. हे आईंचं पुण्य आहे. हे सगळी मोठी मोठाली माणसं इथं, साधू संत मुनी हे सगळे जवळजवळ सप्त्या सगळी समिती इथं आज उपस्थित आहे. हे काय एका जन्माचं पुण्य आहे का? जन्म जन्मी आम्ही देवा या विठ्ठले कृपा केली. आईचं जन्माचं पुण्य फळाला आलं. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. 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 आज भाग्याचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. मोठा मंडप घातलाय, एवढा आनंद होतोय. मला नाही वाटत हे कीर्तन अकोले गावातल्या शिंदे वस्तीवरती कीर्तन होतंय. मला नाही वाटत हे कीर्तन शिंदे वस्तीवरती घडतंय. मला तर वाटतंय त्या पांडुरंगा पुढे, पांडुरंगाच्या दरबारात, त्या पंढरपुरात कीर्तन घडतंय. एवढा गोड सोहळा इथं या असणारे शिंदे उभा केला. खरं सांगतोय, एवढं गोड वातावरण करणं सोपं नाही महाराज. कारण की या असणाऱ्या जागेचं महत्व लागतं. इथं देव येत असतो, इथं देवाचं अधिष्ठान निर्माण होतं. कधी गेलेल्या जीवाचं जर काहीतरी पुण्य असेल तर. नाहीतर महाराज इथं कोट रुपये देऊन जरी सप्ताह उभा केला ना, काय
अख्खा कीर्तनात चांगला मोठा 50, 60, 70 हजारावाला बुवा जरी आणला तर सपशेल कीर्तन पडतं. त्याचं कारण गेलेल्या जीवाचं पाप नडतं. पण आज पुण्याचा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे. एवढा मोठा मंडप आहे, एवढे भव्य दिव्य असे वादक आहेत, गायक आहेत, या असणाऱ्या ताई माझ्या उभा राहिल्यात. खरं सांगतो मुक्ताई सारख्या तुम्ही उभा राहितला, जनाबाई सारख्या, असं गोड वाटतंय. खरं सांगतोय प्रत्येकानं असं टाळ घेऊन उभा राहिलं पाहिजे. खरंय खोट आहे? तुम्हाला सांगा, तुमच्या खिशात जास्त पैसा आहे ती श्रीमंती मोठी का ह्या गळ्यातल्या टाळात श्रीमंती जास्त आहे? हा, तुम्हाला व्हायचंय का नाही कधी श्रीमंत? हा, आणि हे कोणाचे बी नशिबात नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे. किंवा जे माणसं भगवंताच्या नामात रत आहेत ना, बरं का, भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरी राया, असा भव्य असा तिथं कीर्तन सेवा. पूर्व पुण्यधारी होती चालकोळ. पूर्व पुण्यधारी होती सानकोळ. पूर्व पुण्यधारी होती स्वानकोळ. पूर्व पुण्यधारी होती चालकोळ. पूर्व पुण्यधारी होती चालकोळ. पूर्व पुण्यधारी होती सानकोळ. पूर्व पुण्यधारी होती सानकोळ. अंतराय मूळ नुपदे ते. अंतराय मूळ नुपदे ते. पूर्व पुण्यधारी होती सानकोळ. पूर्व पुण्यधारी होती सानकोळ. पूर्व पुण्यधारी होते स्वानकोळ. पूर्व पुण्यधारी होते सानकोळ. होते सानकोळ. तुम्ही टाळ घेऊन उभा राहिलात ना, या जन्मात केलेलं पाप असेल कदाचित, बरं का, ते जळून जाणार आता. आणि तुमच्या गेल्या जन्मातलं पुण्य, बरं का, पूर्व पुण्य जरी. हा महाराज, हे पूर्व पुण्याचा भाग्याचा उदय झाला. हे कीर्तन घडते. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव आपला करून घ्या. वैकुंठवासी आई साहेबांसाठी हे कीर्तन नाही, आपल्या सर्वांसाठी कीर्तन आहे. आपल्या आयुष्यामध्ये आजपर्यंत आपण सगळे धावतोय, पळतोय, पण कशासाठी? देवासाठी. हे असणार नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, हे असे कामाचे कर्माचे प्रकार. पण आजचं असणार नैमित्तिक स्वरूपाचं कर्म आहे. नित्य कर्मामध्ये काय काय येतं? सकाळी आंघोळ करणं, जेवण करणं. बरं, सकाळी आंघोळ दररोज आहे ना, आंघोळ दररोज आहे, जेवण दररोज आहे, काम दररोज आहे, नाम दररोज नाही ना. नित्य कर्मामध्ये नैमित्तिक कर्म येत नाही. हे असणार नैमित्तिक आहे. नाव घ्यायचं, कुणाचं? देवाचं नाव घ्यायचं. हे निमित्तानं आलं. कोणतं निमित्त आहे? आईंचं वर्ष श्राद्ध. आणि खरं सांगा, इतकं पुण्य आईनं केलं की 1000 माणसाच्या मुखातून नामस्मरण घडवण्याची ताकद माझ्या आईमध्ये आहे. का? कारण तिच्या आयुष्यामध्ये तिने असणारा कधी प्रपंचामध्ये बारकावा केला नाही. त्या पोरांना शिकवण्यामध्ये कोणती कमी ठेवली नाही. त्या असणाऱ्या पोरांना सुंदर शिक्षण दिलं, सगळ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला, शेजा पाजाऱ्यांवरती प्रेम करावं. आणि हेच पुण्य फळाला येतं ना माणसाचं. आणि तसंच सांगतोय, आपल्या आयुष्यामध्ये आपण धावतोय कशासाठी हे महत्वाचं आहे. कारण प्रत्येकाची धावाधाव चालू आहे. प्रत्येक माणूस पळतोय. संसारी माणूस पळतोय, धार्मिक माणूस सुद्धा पळतोय, गरीब माणूस सुद्धा पळतोय, श्रीमंत माणूस सुद्धा पळतोय. गरीब पळतोय पोट भरण्यासाठी, गरीब माणूस पोट भरण्यासाठी धावतोय. आणि श्रीमंत माणूस जोरात बोलले बघा,
भरलेलं पोट रिकाम करण्यासाठी कमी करण्यासाठी धावतोय. गरीब पळतोय पैसा मिळवण्यासाठी आणि श्रीमंत उधळण्यासाठी. हा श्रीमंत माणूस कशासाठी पळतोय तर त्याला ते असणार धन साठवलेलं आहे ना ते जपण्यासाठी ते टिकवण्यासाठी त्याच्यात वृद्धी करण्यासाठी श्रीमंत माणूस धडपडतोय. तर तुम्ही पळता येत नवल नाही पारमार्थिक माणसं सुद्धा पळतात. आता आम्ही सुद्धा 50-60 किलोमीटरवरून आलो. कशासाठी आलो? कोण म्हणलं? पैशासाठी. आणि पहिल्यांदा कीर्तनच आहे आणि मग हा लोक म्हणतात सेवा आहे. सेवा नाही हो, सेवा घेऊन मेवा आहे. हा पहिली गोष्ट हा आमचा धंदाच आहे. काय? हा आमचा धंदाच आहे आणि हा सकाळ संध्याकाळचा आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी. पण दुसऱ्याच्या माना मुरगाळून दुसऱ्यांचं वाटोळ करून धन मिळवण्यापेक्षा हरिनाम करत करत जर तुमचा असणारा प्रपंच चालत असला बरं का काय बिघडते? एखादा माणूस चोऱ्या करून जास्त पैसा कमवत असेल आणि तर टाळ घेऊन त्याला 300 मिळत असतील, महाराज ते मोठे का हे मोठे? मग वाईट काय महाराज? लोक म्हणतात कीर्तनाचा धंदा झाला. अरे होऊ द्या ना, असा प्रत्येक ठिकाणी असा दरबार भरला पाहिजे. कशाचा? हा आणि आमचं हे भांडवल आहे. कुणाचं? संतांचं आहे. फोडिले भंडार धन्याचा हमाल. फोडिले भंडार धन्याचा हमाल. फोडिले भंडार धनाचा हमाल. फोडिले भंडार धनाचा हमाल. तो मी तो मला धन्याचे भंडार फोडिले भंडार फोडिले भंडार धन्याचा कुणाचा माल आहे? आम्ही विकतोय ती. फोडिले भंडार धन्याचा हा माल असं म्हणतात जगद्गुरु तुकोबरायांची. एवढी श्रीमंत होती, दुष्काळ पडला आणि दुष्काळात सगळी वाटून टाकली. किती गाड्या? 7 गाड्या कर्ज रोखे होते. किती? ते सगळं इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. असं म्हणतात जगद्गुरु तुकोबरायांनी दुष्काळाच्या काळात असं भांडारच्या भांडार रिकामं केलं. पैसा पाणी माणसानं भाकरी करायची परात असते ना ती सुद्धा घरात ठेवली नाही महाराज. सगळ्या असणाऱ्या प्रपंचाची वाटणी केली, सगळ्यांना देऊन टाकलं, दान करून टाकलं आणि त्याची वसुली आम्ही घेतली. कळतंय का थोडं? हे जे कुठं ना कुठे येतं मला सांगा, तुमची माझी ओळख होती का शिंदे दादा? नाही ना. हे प्रारब्ध नाही बरं का. हे दिलेलं धन आहे ना, प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान. तुम्हाला वाटत असेल तुम्ही देताय, देणारा भगवान परमात्मा आहे. तुम्हाला वाटत असेल मी इथं बोलतोय, मी बोलणार नाही, बोलवणारा तो देव आहे. इथं कर्म करणारे आपण नाही, करवून घेणारा मालक आहे. आपण इथलं गडीच आहे ना. हा आपण इथं फक्त आपला रोल निभावायचा आणि चांगला निभावा. कारण एखाद्या माणसाला विलनचा जर रोल आला ना पिक्चर मध्ये, त्याने जर चांगला प्रकारे जर निभावला तरी सुद्धा त्याचं प्रमोशन होतं, त्याला दुसरा पिक्चर भेटतो. पण पुढच्या वेळेस चांगल्या पिक्चर मध्ये काम करायला मिळावं म्हणून ह्या पिक्चर मध्ये चांगलं काम करायचं का नाही? आणि नाही केलं, केले कर्म झाले ते भोगाले, उपजले मेले ऐसे गीती. केले कर्म झाले देवी भोगाले, उपजले मेले ऐसे गीती. मग आपल्याला आयुष्य जे मिळालंय ते प्रपंचासाठी धावायचं नाही. प्रपंचासाठी किती जरी धावला तरी प्रपंच कोणाच्या हातात लागला नाही. असं म्हणतात विशाल बुवा, सरडेची धाव कुंपणापर्यंत असते. आपण एक सरडाच आहे आणि आपली सुद्धा धाव आहे. आपण सुद्धा धावत धावत कुठे जाणार आहेत? कुंपणापर्यंत.
आजी मावशी मग आपलं कुंपण कोणतं आहे हो? कोणी म्हणल आमचं घर आहे देवाऱ्यावर जाणार पंढरपुरात जाणार हे आपलं कुंपण नाही बरं का आपलं कुंपण एकच आहे श्रीमंताचं कुंपण एकच गरीबाचं कुंपण सुद्धा एकच भिकाऱ्याचं कुंपण सुद्धा एकच कोणतं कुंपण आहे मग आपलं मशाल बरं किती जरी मोठा माणूस असला तरी त्याला कोणत्या कुंपणात जायचंय म्हणून तर म्हणतात सरडेची धाव कुंपणापर्यंत पण अभिमान झाला ना माणसाला त्याला वाटतं हे सगळं मी करतो इथं आपण काही करत नाही बरं का त्या आता ऊसाच्या गाड्या चालू होतील बघा ऊसाच्या गाड्याच्या मध्ये असे कुत्रा बांधलेलं असतं कुत्र दोन्ही बैलाच्या मध्ये चालत असतं त्याला बांधलेलं असतं आणि सगळ्या गाडीत ऊस भरलेला असतो कुत्रा असं वजनात चालत असतं बर का लय वजनात असे टारचे कपडे घालून लय वजनात ते म्हणतं ही सगळी गाडी कोण ओढते कोण ओढतंय मी ओढतो माझ्यामुळे हे बैल नीट चालले मी जर नसतो तर या बैलांचं काय खरं कळतंय का आपल्याला सुद्धा असंच वाटतं मी हाय म्हणून घर चाललंय मी नसतं तर माझ्या सुनबाईनं राख रांगोळी केली असते कोण म्हणतंय सासू आहे बरं म्हणलं ना ती असं आपल्याला सुद्धा वाटतंय हे सगळं चालवणारे आपण आहे पण खरं सांगतो इथं आपलं शरीर सुद्धा आपण चालवू शकत नाही चाले हे शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरी बिन कोण बोलविते हरी बिन हरी बिन ते कवी ऐकवी एक नारायण ते कवी ऐकवी एक नारायण कोण बोलविते हरी बिन कोण बोलविते हरी बिन हरी बिन ऐकवी एक नारायण हा ते कवी ऐकवी एक नारायण एक नारायण एक नारायण क्या बात है महाराज देख कवी आई कवी एक नारायण कुणाच्या सत्तेन चालतो हे शरीर चाले हे शरीर कोणाचे असते तुम्ही म्हणाल महाराज आम्ही चालतो आम्ही बोलतो नाही ना बघा जरा निरीक्षण करून बघा जा समजा मी तो मेलो नाही मरणार गादीवर आणि मेलं तर भाग्यच जगद्गुरु तुकोबाई अभंगात म्हणतात इथं कीर्तनात काळाला यायला जागा नाही म्हणून समजा मी मेलोच मला तोंड असेल बोलू शकेल का मी मेल्यावरती नाही बोलू शकेल पाय असतील मला घरी जाता येईल का म्हणजे मीच मरेल असं आहे वय तुम्ही काय अमर आहे का आणि माणूस आदमी अमीर हो सकता है बघा वाक्य नीट काळजात कोरण्यासारखं आदमी अमीर हो सकता है लेकिन अमर नहीं कितीही पैसा असू द्या महाराज त्याला अमरत्व प्राप्त होत नाही म्हणून आयुष्यात माणसाला अभिमान कधी करायचा नाही हा चालवणारा देव आहे पण आपल्याला वाटतं संसार मी चालवतो पण किती जरी संसार केला तरी पूर्ण झाला नाही इथं प्रत्येक माणूस येतो संसाराच्या मागे धावतो 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 आणि शेवटी कुंपणात जाऊन पळून जातोय मरून जातोय गड्या पण आपल्याला वाटतं संसार सुख देईल दुःख बांधवडी आहे हा संसार आता कृपया करून कोणी बोलू नका आणि सगळ्यांचं लक्ष बैठे बैठे सावधान उठूनच बसले गड्या माणसं असं बेहते ते मला बी जमतंय जरा ते कसले म्हणते त्याला संचलन करायला माणसानं कसं सजग असलं पाहिजे कसं असलं पाहिजे जागा असलं पाहिजे मला सांगा एखादा माणूस